बांधकाम कामगारांच्या बंद करण्यात आलेल्या शैक्षणिक तसेच विविध कल्याणकारी योजना तातडीने सुरू कराव्यात या प्रमुख मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना उपलब्ध करून दिल्या जात होत्या। मात्र 13 जुलै 2026 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे काही योजना बंद करण्यात आल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला। बंद केलेल्या शैक्षणिक व इतर योजनांचा लाभ कामगारांना पुन्हा तातडीने मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच सुविधा केंद्रामध्ये नवीन नोंदणी व नूतनीकरणासाठी अर्जांचा कोटा वाढवावा, आधार क्रमांकातील दुरुस्ती, नावाच्या स्पेलिंगमधील चुका तसेच इतर किरकोळ दुरुस्त्या करण्याचे अधिकार जिल्हा सुविधा केंद्रांना द्यावेत अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी आंदोलकांच्या वतीने प्रांत कार्यालयातील शिरस्तेदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। या आंदोलनावेळी आनंदा गुरव, राजेंद्र निकम, मदन मुरुगडे, सचिन साठे, बंडोपंत सातपुते, सचिन बिरांजे, शंकर नंदरगी, संगीता सिंग, संजय पुजारी, सुधीर अतिग्रे, मनीषा नाईक, सत्यजित निंबाळकर, अमित वडर, तौफिक नाईकवडे आदी उपस्थित होते।